घरात जपमाळ असेल तर ही एक चूक अजिबात करू नका, नाहीतर घरावर येईल मोठं संकट, होईल खूप मोठं नुकसान. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जप, नामस्मरण आणि ध्यान यांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. अनेक घरांमध्ये विविध प्रकारच्या जपमाळा श्रद्धेने आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. ठेवलेल्या असतात. काही जण रोज नियमितपणे जप करतात, तर काही जण विशिष्ट सण, व्रत किंवा धार्मिक प्रसंगी जपमाळेचा उपयोग करतात. जपमाळ ही केवळ मण्यांची माळ नसून अनेकांच्या श्रद्धेचे आणि साधनेचे प्रतीक मानली जाते. मात्र जपमाळ वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, तिचा आदर कसा राखावा आणि पारंपरिक मान्यतांनुसार कोणते नियम पाळले जातात, याची माहिती अनेकांना नसते. आज आपण याच विषयाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. येथे सांगितलेल्या गोष्टी या विविध धार्मिक परंपरा आणि लोकमान्यतांवर आधारित असून वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये यामध्ये काही फरक असू शकतो. अनेक प्रकारच्या जपमाळा प्रचलित आहेत. काही जण रुद्राक्षाची माळ वापरतात, काही जण तुळशीची माळ, काही जण रक्तचंदनाची, तर काही जण स्फटिक किंवा कमळबीजाची माळ वापरतात. प्रत्येक प्रकारच्या माळेला वेगवेगळ्या धार्मिक परंपरांमध्ये वेगळे महत्त्व दिले जाते. कोणती माळ वापरावी हे अनेकदा वैयक्तिक श्रद्धा, गुरूंचे मार्गदर्शन किंवा धार्मिक परंपरेनुसार ठरवले जाते. त्यामुळे एखादी माळ श्रेष्ठ आणि दुसरी कनिष्ठ असा अर्थ काढणे योग्य नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जप करताना मनामध्ये श्रद्धा, एकाग्रता आणि सातत्य असणे. धार्मिक मान्यतेनुसार जपमाळेचा उपयोग प्रामुख्याने मंत्रजप, नामस्मरण किंवा ध्यानासाठी केला जातो. माळेमधील प्रत्येक मणी हा जपाची संख्या मोजण्यासाठी उपयोगी ठरतो. त्यामुळे मन एकाग्र राहण्यास मदत होते, असे अनेक साधक सांगतात. जप करताना मन शांत ठेवणे, घाई न करणे आणि पूर्ण भावनेने ईश्वराचे स्मरण करणे हे अधिक महत्त्वाचे मानले जाते. काही परंपरांमध्ये एकाच जपमाळेवर एकाच मंत्राचा किंवा एकाच उपासनेचा जप सातत्याने करण्याची पद्धत आढळते. अशा मान्यतेनुसार विशिष्ट मंत्रासाठी वापरलेली माळ त्याच साधनेसाठी राखून ठेवावी, असे सांगितले जाते. मात्र ही बाब सर्व धार्मिक परंपरांमध्ये समान स्वरूपाची आहेच असे नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या श्रद्धेनुसार किंवा गुरूंच्या मार्गदर्शनानुसार आचरण करावे. अनेक धार्मिक कुटुंबांमध्ये प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र जपमाळ ठेवण्याची प्रथा असते. यामागे वैयक्तिक साधना आणि शिस्त यांना महत्त्व दिले जाते. काही लोकांच्या श्रद्धेनुसार स्वतःची जपमाळ स्वतःच वापरणे योग्य मानले जाते. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या साधनेशी अधिक एकरूप राहतो, अशी भावना व्यक्त केली जाते. ही धार्मिक परंपरा असून तिचे पालन करायचे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. जपमाळ ठेवण्याबाबतही काही पारंपरिक नियम सांगितले जातात. अनेक जण जपमाळ स्वच्छ कपड्यात, विशेष पिशवीमध्ये किंवा देवघरातील स्वच्छ ठिकाणी ठेवतात. माळेला आदराने हाताळणे, वापरल्यानंतर योग्य ठिकाणी ठेवणे आणि तिची स्वच्छता राखणे ही गोष्ट श्रद्धेचा भाग मानली जाते. जपमाळ इतर वस्तूंमध्ये टाकून देणे किंवा दुर्लक्षाने ठेवणे टाळावे, असे काही धार्मिक परंपरांमध्ये सांगितले जाते. जप करण्यापूर्वी मन शांत ठेवणे, हात स्वच्छ धुणे आणि शक्य असल्यास स्वच्छ ठिकाणी बसणे यालाही महत्त्व दिले जाते. अनेक साधक सकाळी किंवा संध्याकाळी निश्चित वेळ ठरवून जप करतात. नियमित वेळेमुळे साधनेत सातत्य राहते, असे मानले जाते. मात्र जप करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि मनाची एकाग्रता होय. धार्मिक परंपरेनुसार जप करताना मन दुसरीकडे भटकून देता मंत्राच्या अर्थाकडे किंवा ईश्वराच्या स्मरणाकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. केवळ संख्या पूर्ण करण्यापेक्षा भावपूर्ण जप अधिक महत्त्वाचा मानला जातो.
काही मिनिटे मनापासून केलेले नामस्मरणही अनेकांच्या मते मानसिक शांतता आणि समाधान देणारे ठरते. अनेक व्यक्तींचा अनुभव असा असतो की नियमित जप किंवा ध्यान केल्याने मन शांत राहण्यास मदत होते. काही संशोधनांमध्येही ध्यान आणि शांत बसण्यामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र धार्मिक जपाचे आध्यात्मिक परिणाम हे श्रद्धेचा विषय आहेत आणि ते प्रत्येकाच्या वैयक्तिक अनुभवावर अवलंबून असू शकतात. घरातील लहान मुलांना जपमाळेचा आदर कसा करावा, देवघरातील वस्तू कशा हाताळाव्यात आणि धार्मिक परंपरांचा सन्मान कसा राखावा हे प्रेमाने शिकवणे आवश्यक आहे. कोणतीही धार्मिक वस्तू भीतीपोटी नव्हे तर श्रद्धेने आणि आदराने वापरावी. यामुळे पुढील पिढीमध्ये संस्कार आणि शिस्त दोन्ही विकसित होतात. जपमाळ वापरताना बाह्य नियमाइतकेच अंतर्मनाचे शुद्धीकरणही महत्त्वाचे आहे. मनामध्ये मत्सर, राग, द्वेष किंवा अहंकार ठेवून केलेली साधना अपुरी वाटू शकते, असे अनेक संतांनी सांगितले आहे. त्यामुळे सत्य, संयम, दयाळूपणा आणि सद्वर्तन यांनाही धार्मिक जीवनात महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. धार्मिक परंपरांमध्ये नामस्मरणाला अत्यंत सोपी आणि सर्वांसाठी उपलब्ध अशी साधना मानली जाते. प्रत्येक व्यक्ती आपल्या श्रद्धेनुसार देवाचे नाव घेऊ शकते. त्यासाठी मोठे विधी किंवा खर्च आवश्यक नसतो. काही क्षण शांत बसून ईश्वराचे स्मरण करणेही अनेकांच्या मते मनाला समाधान देणारे असते. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की जपमाळ ही अनेकांसाठी श्रद्धा, साधना आणि आत्मिक शांतीचे प्रतीक आहे. तिच्याशी संबंधित विविध नियम आणि परंपरा या धार्मिक श्रद्धांवर आधारित आहेत. वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये त्यामध्ये बदल असू शकतात. त्यामुळे कोणत्याही परंपरेचा आदर राखत विवेकाने आणि श्रद्धेने आचरण करणे अधिक योग्य ठरते. नियमित नामस्मरण, चांगले विचार, प्रामाणिक जीवन, इतरांप्रती सद्भावना आणि ईश्वरावरील विश्वास या गोष्टी कोणत्याही धार्मिक साधनेचे खरे सार मानल्या जातात. जपमाळ ही त्या साधनेचे एक माध्यम आहे आणि तिचा उपयोग श्रद्धा, शिस्त आणि आदराने केला तर मनाला शांतता आणि समाधान मिळण्यास नक्कीच मदत होऊ शकते.